आजच्या चर्चेची सुरुवात एका स्रोताने होते, ज्या डेटच्या कल्पनांना रँक करण्याची एक अनोखी पद्धत दिली आहे. हो, म्हणजे कोणतीही डेट यशस्वी करण्यासाठी नक्की काय लागतं? अगदी. कोणते घटक महत्वाचे असतात हे समजून घेणं हेच आपलं ध्येय आहे. चला याचं विश्लेषण करूया. तर या स्रोत्यानुसार ना, कोणत्याही डेटच्या कल्पनेला 4 महत्वाच्या निकषांवर तपासलं जातं. अच्छा. पहिला आहे सहजता, म्हणजे कॅज्युअलनेस. डेटसाठी किती कमी वेळ आणि प्रयत्न लागतात हे बघायचं. म्हणजे दडपण कमी येतं. बरोबर. आणि दुसरा आहे जवळीक, म्हणजे रॅपो. एकमेकांशी बोलण्याची, डोळ्यात बघण्याची आणि हलक्या स्पर्शाची संधी मिळणं. आणि तिसरा आणि चौथा निकष एक आहे मजा, म्हणजे फन, ज्यात हसण्याचे आणि अविस्मरणीय क्षण तयार होण्याची शक्यता असते. आणि चौथा फ्लेक्सिबिलिटी, म्हणजे लवचिकता. अगदी. म्हणजे डेटच्या आधी किंवा नंतर इतर गोष्टी करण्याची सोय मिळते. बरोबर. पण इथेच खरी गंमत आहे. रोमॅन्टिक संबंध पुढे नेण्यासाठी ना, हा जवळीकवाला निकष खूप महत्वाचा आहे. हो का? हो. उदाहरणार्थ, चित्रपट बघायला जाणं ही एक खूपच सामान्य डेट कल्पना आहे. हो, सगळेच जातात. ती सहज आणि लवचिक आहे खरंय, पण चित्रपट बघता तुम्ही एकमेकांशी बोलू शकत नाही. नाही, अजिबात नाही. किंवा एकमेकांकडे बघू शकत नाही. त्यामुळे जवळीक साधायला म्हणजे फार कमी वाव मिळतो. हे खरंय. एकटं असूनही एकटे असल्यासारखं आहे. आणि याच्या अगदी विरुद्ध उदाहरण म्हणजे आईस स्केटिंग. तिथे जवळीक कशी वाढते? आईस स्केटिंगचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. कारण बहुतेक लोक स्केटिंगमध्ये पारंगत नसतात, नाही का? हो, मी तर नाहीच. अगदी. त्यामुळे एकमेकांचा तोल सांभाळण्यासाठी हात धरणं किंवा आधार देणं यांसारख्या हलक्या स्पर्शाच्या नैसर्गिक संधी निर्माण होतात. अच्छा, म्हणजे तिथे एक फिजिकल कनेक्शन तयार होतं. हो. आणि ते खूप सहजपणे होतं. त्यामुळे जवळीक वाढते. तर मग याचा अर्थ असा की यशस्वी डेटसाठी फक्त ठिकाण महत्वाचं नाही. नाही, अजिबात नाही. तर त्या ठिकाणी सहजता, मजा, लवचिकता आणि विशेषतः एकमेकांशी जवळीक साधण्याची संधी किती मिळते हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा. ही 4 तत्व फक्त डेटिंगसाठीच मर्यादित आहेत का? अच्छा, म्हणजे जर आपण व्यावसायिक बैठका किंवा मैत्रीपूर्ण भेटीगाठींचं मूल्यांकन सहजता, जवळीक, मजा आणि लवचिकता या निकषांवर केलं तर? अरे वा. तर मानवी संबंध जोडण्याच्या प्रक्रियेबद्दल आपल्याला नवीन काय शिकायला मिळेल, नाही का?